12 जणांचे जीव घेणाऱ्या दिल्ली बॉम्बस्फोटातल्या अनेक प्रश्नांचा अजूनही उलगडा झालेला नाहीये। या स्फोटाच्या आधी आणि स्फोटाच्या नंतर जो तपास झालाय त्यामध्ये आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे। या तपासातली सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या संपूर्ण तपासामध्ये ज्यांच्यावर FIR दाखल करण्यात आलेली आहे, ज्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, ज्यांना अटक करण्यात आलेली आहे, यापैकी तब्बल 6 जण हे डॉक्टर्स आहेत। यामधले अनेक डॉक्टर्स हे हरियाणातल्या अल फला युनिव्हर्सिटीमध्ये काम करत होते। दहशतवादी कारवायांमध्ये सुशिक्षित उच्च शिक्षित तरुणांचा सहभाग असणं हे खरं तर आता नवं राहिलेलं नाही, ना जगामध्ये ना भारतामध्ये। पण उच्च शिक्षित मुस्लिम तरुणींचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग ही नवीच बाब किमान भारतासाठी आता समोर आली आहे। पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना आता महिला विंग तयार करू लागलेत आणि यामध्ये भारतातील महिलांना सहभागी करून घेतले जाते। भारताविरोधी कारवाया करण्यासाठी अतिआतुर असलेला पाकिस्तान हे करणारच आहे। पण प्रश्न असा आहे की उच्च शिक्षित तरुण तरुणी धर्माच्या नावाखाली डोळ्यांवर पट्टी कशी बांधतात? डॉक्टर म्हणून काम करणारे, जीव वाचवण्याची शपथ घेतलेले हे तरुण तरुणी सहजपणे इतरांच्या जीवावर कसे उठतात? धर्माच्या नावाखाली हिंसाचाराची वाट कशी पकडतात? या सगळ्या प्रश्नांचा पंचनामा करणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। सोमवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये स्फोट झाला, पण या स्फोटाचे हादरे सध्या देशभरात जाणवत आहेत। कारण या स्फोटानंतर तपास यंत्रणांनी जी कारवाई केली आहे त्यातून प्रचंड धक्कादायक वास्तव समोर आले। कारण या स्फोटाच्या कटामध्ये सहभागी असल्याप्रकरणी आतापर्यंत जी नावं समोर आली आहेत त्यामध्ये तब्बल 6 डॉक्टर्सचा समावेश आहे। यातलं पहिलं नाव आहे डॉक्टर मुजम्मिल शकील। 36 वर्षांचा मुजम्मिल शकील हा मूळचा काश्मीरमधल्या पुलवामाचा। हरियाणातल्या फरीदाबादमधल्या अल फला युनिव्हर्सिटीमध्ये तो असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करत होता। फरीदाबादमधल्या स्फोटकांच्या कारवाईमध्ये मुजम्मिल शकील याचं नाव समोर आलं। 2 खोल्यांमधून 2900 किलो स्फोटकं तपास यंत्रणांनी जप्त केली। विद्यापीठामध्ये राहत असताना सुद्धा मुजम्मिल शकीलनं या खोल्या भाड्यानं घेतल्या होत्या। दुसरं नाव होतं डॉक्टर आदिल अहमदचं। उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरमध्ये तो डॉक्टर म्हणून काम करत होता। काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदचे पोस्टर्स लावण्यात आले होते, त्याच तपासामध्ये आदिल अहमदचं नाव समोर आलं। त्याच्या लॉकरमधून AK-47 रायफलही सापडली होती। तिसरं नाव होतं डॉक्टर सज्जाद अहमद। 32 वर्षांचा सज्जाद अहमद हाही मूळचा काश्मीरमधल्या पुलवामाचा। स्फोटामधील आणखी एक आरोपी डॉक्टर मोहम्मद नबी उमर याचा तो मित्र। सज्जाद अहमद सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। चौथं नाव होतं डॉक्टर मोहम्मद नबी उमर। 38 वर्षांचा मोहम्मद नबी उमर हाही मूळचा काश्मीरमधल्या पुलवामाचा। अल फला विद्यापीठामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होता। उमर मोहम्मद आणि मुजम्मिल हे एकाच गावातले। उमर मोहम्मद आणि मुजम्मिल हे युनिव्हर्सिटीमधले सहकारी सुद्धा। दिल्ली स्फोटामधील कारचा चालक हा उमर मोहम्मदच होता। उमरच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। या 4 नावांसह आणखी एका डॉक्टरचं नाव या तपासामध्ये पुढे आलं। ते नाव होतं डॉक्टर शाहीन सईद। 45 वर्षांची शाहीन सईद ही मूळची उत्तर प्रदेशच्या लखनौची। शाहीन आणि मुजम्मिल शकील हे हॉस्पिटलमधले सहकारी। दोघेही फरीदाबादमधल्याच अल फला विद्यापीठामध्ये काम करायचे। शाहीनच्या कारमध्ये ॲझॉल्ट रायफल आणि काही शस्त्रास्त्र सापडली। शाहीनच्या कारचा मूळ मालक आहे मुजम्मिल शकील। पण दिल्ली स्फोटातील कारवाईशी असलेला शाहीन सईदचा सहभाग इतक्या पुरताच मर्यादित नाहीये। कारण शाहीनचा संबंध हा थेट पाकिस्तानशी असल्याची शंका आहे। कारण शाहीन ही पाकिस्तानमधील दहशतवादी मसूद अझहरची बहीण सादिया अझहरशी संपर्कात होती। सादिया अझहर ही जमातुल मोमिनातची प्रमुख आहे। जमातुल मोमिनात ही जैश ए मोहम्मदची नवीन दहशतवादी शाखा आहे। जमातुल मोमिनात ही जैश ए मोहम्मदची पहिलीच महिला शाखा आहे। शाहीन जैश ए मोहम्मदच्या भारतीय महिला शाखेची लीडर आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये सादियाचा पती मारला गेल्याची शंका आहे।
पण डॉक्टर शाहीन सईदचा आतापर्यंतचा प्रवास बघितला तर ती दहशतवादाच्या वाटेवर आली कशी असा प्रश्न कुणालाही पडेल. 1996 ते 2001 या कालावधीत शाहीननं MBBSचं शिक्षण पूर्ण केलं. अलाहाबाद मेडिकल कॉलेजमधून तिनं डिग्री घेतली. त्यानंतर फार्माकोलॉजीमध्ये तिनं MDचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे UPSCची परीक्षा पास झाली आणि असिस्टंट प्रोफेसर बनली. 2006 पासून शाहीन कानपूर मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करू लागली. पण 2013 मध्ये अचानक शाहीननं कॉलेजमध्ये येणं बंद केलं. कॉलेजनं अनेक नोटिसेस पाठवल्या पण उत्तर मिळालं नाही. 2021ला कॉलेजनं शाहीनला नोकरीतून बडतर्फ केलं. त्यानंतर महाराष्ट्रामधले डॉक्टर जफर यांच्यासोबत शाहीनचा विवाह झाला. पण वर्षभरातच शाहीन आणि जफर यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर शाहीन हरियाणातील अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये काम करू लागली. याच युनिव्हर्सिटीमध्ये शाहीन आणि मुजम्मिल यांची भेट झाली. दिल्ली स्फोटातील कारवाई प्रकरणी शाहीनचा धाकटा भाऊ डॉक्टर परवेज यालाही पकडण्यात आले. डॉक्टर परवेज हा मूळचा उत्तर प्रदेशमधल्या लखनौचा. लखनौमध्येच तो असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतो. शाहीनच्या दहशतवादी कारवायांमध्ये मदत केल्याचा आरोप त्याच्यावर आहे आणि उत्तर प्रदेश ATSनं त्याला सध्या ताब्यात घेतलंय. एखाद्या दहशतवादी कटामध्ये एकाच वेळी तब्बल 6 डॉक्टर्स पकडले जाण्याची ही देशातली कदाचित पहिलीच घटना असावी. पण UPSC सारखी परीक्षा पास होऊनही मुख्य प्रवाहात आल्यानंतरही धर्माच्या नावाखाली दहशतवादाची वाट सुटत नसेल तर ही समस्या दिसते त्यापेक्षा कैक पटीनं गंभीर बनली आहे हे स्पष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.